नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दिवसभरात आपण काय काय करायचं आहे ते सांगणार आहे. लक्ष असू द्या. आज आपण दिवसभरात कोणाची निंदा करायची नाही, कोणाला कमी लेखायचं नाही, कोणाबद्दल वाईट विचार करायची नाही. म्हणजे कोणाची निंदा तर नाहीच करायची, कोणाची निंदा तर नाहीच करायची, पण कोणाबद्दल वाईट विचार पण करायचा नाही. कारण त्याने काय होतं, त्याची निगेटिव्ह एनर्जी सगळी आपल्याला लागते आणि आपण दिवसभर त्या निगेटिव्ह एनर्जीमध्येच राहतो. त्याच्यामुळे कोणाची निंदा करू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणाला म्हणजे वाईट बोलू नका. बघा, त्याने तुम्ही म्हणजे एखादा माणूस तुमच्याशी भांडला असेल, एखादी व्यक्ती तुमच्याजवळ बोलत नसेल, तर त्याचा चेहरा समोर आणा आणि त्याच्याकडे माफी मागा, पण त्याला वाईट बोलू नका. कारण वाईट बोलल्याने काय होणार, तुमच्या मधले मतभेद आणखीन वाढणार आणि त्या मतभेद वाढल्यामुळे तुम्ही हमेशा त्याच्याबद्दल वाईट विचार करणार आणि वाईट विचार करता करता ती वाईट एनर्जी तुम्हाला लागणार आणि त्या वाईट एनर्जीमध्येच तुम्ही राहणार. त्याच्यामुळे ती वाईट एनर्जी आपल्याला, निगेटिव्ह एनर्जी नको आहे, आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. म्हणून कोणाची निंदा करू नका. आपली कोणी निंदा केली तरी चालेल, आपल्याला कोणी वाईट बोललं तरी चालेल आणि आपल्यासमोर जर आपल्याला कोण बोलत असेल तर बोला, जाऊ दे, बोलू दे. ती व्यक्ती मोठ्या बापाची, मी लहान बापाची, असं आपल्या मनाशीच बोला. आणि कोणी जर आपल्याला आणखीन काही वाईट बोलत असेल तर काय बोला माहिती आहे, ही गोष्ट माझ्या कल्याणासाठी आहे, ह्या गोष्टीमध्ये माझं कल्याण आहे, बोलू दे त्यांना काय बोलायचं ते. पण आपण कोणाची निंदा करायची नाही, आपण कोणाला कमी लेखायचं नाही, आपण कोणाला वाईट बोलायचं नाही, आपण कोणाला दुखवायचं नाही. बघा, तुमचा दिवस किती चांगला जातो. कारण आपल्याकडे सकाळी उठल्यापासून आपल्याला दुसऱ्याचाच विचार असतो. तो मला असं बोलला, ती मला अशी बोलली, तिला मी बरोबर करेन, ती समजते काय कोणाला, असं जे आपल्या मनामध्ये जो विचार असतो तो विचार आपण काढून टाकतो आणि दुसऱ्याची निंदा न केल्यामुळे आपण आनंदी पण राहतो, आपण पॉझिटिव्ह पण राहतो आणि आपल्याला नंतर मग ते वाईट विचार येत नाही. दुसऱ्याची निंदा न केल्यामुळे आपल्याला त्याचे थॉट येत नाही, म्हणजे निगेटिव्ह थॉट नाही येत. हमेशा चांगले पॉझिटिव्ह थॉट येतात आणि जरी आले तरी लगेच शिफ्ट होतात. बघा तुम्ही हे करून, कारण मी करून बघितलेलं आहे. एखादा माझ्या मनामध्ये जर वाईट विचार आला तर लगेच मला दुसरा चांगला विचार येतो आणि हे मी अनुभवलं आहे. म्हणजे रोजचंच आहे माझं हे. एखाद्याबद्दल मी असं वाईट मनामध्ये जरी आलं ना तरी लगेच मला दुसरा थॉट येतो चांगला, त्याच्याबद्दल अपोजिट थॉट येतो, म्हणजे चांगला थॉट येतो. आणि हे मी भरपूर वेळा अनुभवलं आहे, अगदी रोज अनुभवते, रोजच मला ह्याची प्रचिती येते. म्हणून मंडळी, तुम्हाला सांगते, दिवसभरामध्ये कोणाची निंदा करू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणाला वाईट बोलू नका. बघा तुमचा दिवस कसा जाईल. आणि हेच आपल्याला पाहिजे आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये याच गोष्टीची सगळ्यांना माफ करणं, माफी मागणं, निंदा न करणं, याच गोष्टींनी आपण पुढे जातो आणि आपली कामं पटापट व्हायला लागतात. आपल्याला जे पाहिजे ते मिळतं, जे हवं आहे ते मिळतं. आपल्या मनामध्ये चांगल्या सवयी फिट बसतात. आपल्या चेतन मनापेक्षा अवचेतन मनामध्ये चांगल्या गोष्टी फिट बसतात, चांगले विचार फिट बसतात आणि हेच आपल्याला हवं आहे. म्हणून मंडळी, हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला या गोष्टी, निंदा न करणं, हे 15 दिवस करून बघा आणि 15 दिवसानंतर जो काही रिझल्ट येईल तो मला कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.